नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नेहा ब्लॉग्समध्ये. आपण बघणार आहोत तिरुपती बालाजीची ट्रिप आम्ही कशाप्रकारे एन्जॉय केलेली आहे. चला सुरुवात करूया. आणि हा माझा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येणार आहे. या प्रकारे आपण व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. आणि मी पोहोचली माहेरी, कारण होती दुसऱ्या दिवशी भाऊबीज. आणि मी भाऊबीजचा प्रोग्राम कंप्लीट केला. आणि त्याच्यानंतर माझी लहान बहिणींनी मार खाल्ला. आणि त्याच्यानंतर मी लहान भावाला मार दिला. म्हणजे भाऊबीजचा नमस्कार असतो, तो एक प्रसाद असतो. त्याच्यानंतर आम्ही तयारी केली आणि बालाजीच्या ट्रिपसाठी तयार झालो. या ठिकाणी प्रत्येक स्त्रीला होणारा प्रॉब्लेम म्हणजे मळमळ होणे गाडीमध्ये बसली की. आणि त्याच्यात मला लागली होती भूक, म्हणून घेतला चिवडा आणि खाऊन घेत. मळमळत होती ती तरी पण बाईनी खाऊन घेतला चिवडा, भूक लागली ना. आम्ही मुक्काम हा बालाजीलाच करणार होतो, पण आम्हाला वहिनीच्या तब्येतीमुळे मुक्काम हा बालाजीला करावा लागला. आणि त्याच्यात यांचे कार्यक्रम बघा काय सुरू आहे. मला टकली दाखवायचा प्रयत्न सुरू आहे, पण मी ते दिसत नाही. चिकन चमडा बिना बालाजीचा आपल्याला फोटो आहे ना पहिले. तसं पण प्रयत्नांती परमेश्वर, शेवटी मला टकलं दिसलावंच लागलं. मला माहितीच नव्हतं कुठं चाललो म्हणून. नंतर माहिती पडलं की पद्मावतीला चाललो. आपण दर्शन पद्मावतीचे दर्शन घेऊन आम्हाला 10-10:30 वाजले होते, कारण 12 वाजेला आम्हाला रांगेत उभं राहायचं होतं तिकिटासाठी. प्रचंड अशी गर्दी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. कसे तोंड उतरलेत सगळ्यांचे. आणि आमचा नंबर लागला आहे 3:30 वाजता. त्याच्यानंतर आम्ही छान असं तिकीट वगैरे घेतलं आणि 3:30 वाजता चाललो झोपायला. इथं भेटलं आहे महाराष्ट्र हॉटेल. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो तेव्हा ते बंद होतं, म्हणजे तिथे काम सुरू होतं. कैसे रूम मामा दादूची तर अर्धी झोप आमच्या सोबतच झाली होती रांगेमध्ये. आम्ही सगळे झोपीतच चालत होतो. हे मंदिर आहे साईडला, जे बालाजींचे मोठे भाऊ आहेत ना, गोविंदराज स्वामी टेम्पल आहे. हे खूप छान असं टेम्पल आहे, पण आम्ही हे दुसरे सकाळी बघण्यासाठी गेलो आम्ही. त्यानंतर आम्ही पोहोचलो 3:30 वाजेला आमच्या रूमवर पोहोचलो. नंतर छान असं झोप घेतली. आणि नेक्स्ट डे अशी इडली सांबारणी आमची सुरुवात झालेली आहे. साऊथला गेले इडली सांबार नाही खाणार शक्य आहे का. आणि लागले ना हे त्यांचा व्यायाम करायला लागले. एक्सरसाइज छानपैकी असे करतात, एक से बडकर एक करतात. मोजून आम्ही 4 दिवस राहिलो. आणि यांनी एक्सरसाइज फक्त 1च दिवस केली, फक्त व्हिडिओमध्ये दाखवायला. मध्येच हे थकले. त्याच्यानंतर आला माझा भाऊ, त्याने 50 केले. तोही थकला. पण त्याच्यानंतर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा, बघा आम्ही कशा प्रकारे बालाजीला मजा केली. आमचा रात्री 9 वाजेला नंबर लागणार होता बालाजीला दर्शनासाठी, म्हणून आम्ही सकाळी लेट उठलो, कारण रात्रीची झोप. यांची एक्सरसाइज झाल्यावर आम्ही गेलेलो होतो नारळ पाणी पिण्यासाठी, तसेच बिना आंघोळीचे. इथलं नारळ बघून एवढं छान वाटलं ना, एकदम फ्रेश पाणी आहे. आपल्या इकडं तरी असं विटलेले नारळ मिळतात, इथे एकदम ताजे नारळ आहेत. भाऊ तर आधीच पोच देऊन असतो माझा नेहमी बघितलं तर. आता आमचा नंबर होता, यांनी तर अर्ध यांचं संपलं पण होतं. साईडने वहिनीचा आवाज आला, बघ माझ्याकडे, आणि स्वतः साईडला चालल्या गेली. त्यानंतर छान असं आम्ही पाणी पिलं. त्या दिवशी आम्हाला 9 वाजेला जायचं होतं ना, मग आधी आम्हाला बालाजीमध्ये सगळे मंदिर बघायचे होते. या ठिकाणी माझे ते खूप छान प्रकारे आहे ना अशी नारळाची माहिती देत होते, जसं की आमच्या घरी नारळाची बागच नाही आहे. तसेच आम्ही 11:30 वाजता उठलो होतो ना. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तेच आपले इडली सांबार डोसा. त्याच्यानंतर काय मिळतं. आणि इथे मी थोडा व्हिडिओ वगैरे काढला, कारण मला दुसऱ्या दिवशी साडी घालायची होती ना. नंतर आम्ही तेच तुम्हाला म्हटलं होतं गोविंदराज टेम्पलमध्ये गेलो. तिथे छान असे हत्ती होते. आम्हाला फोटो काढू नका बोलले, आणि बाकीचे लोक सगळे फोटो काढत होते, तरी मी फोटो काढलाच इथं त्यांचा. आम्ही सगळ्या लोकांनी असे गेलो, दर्शन वगैरे घेतलं. मी पहिल्यांदा हात लावला होता मी हत्तीला. मी बघा किती इमानदार, पैसे दिले आणि मग दर्शन केलं. खूपच इमानदारपणा केला मी इथे. त्यानंतर
त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये एंट्री घेतली. मंदिराचा परिसर बघा किती सुंदर असे कोरीव काम आहे. मंदिर पण खूप छान आहे वगैरे केलं, कारण मोबाईल तिथे अलाउड नव्हतं. त्याचा इथे कुठेच मोबाईल अलाउड नाही आहे कुठल्याच मंदिरमध्ये, म्हणून आम्ही तिथला काही एवढं शूट गेला नाही. फोटोज वगैरे काढले आणि निघालो आम्ही रस्त्याने कारण आम्हाला मंदिरात जायचं होतं आणि गर्दी खूप होणार होती बालाजीला, म्हणून रस्त्याने. कारण त्या दिवशीच ते कुठली पालखी वगैरे निघाली. बघू शकता या ठिकाणी चेकिंग झाली. आम्हाला माहीतच नव्हतं इथं चेकिंग वगैरे पण होत असते म्हणून. आम्ही एवढे छान आमचा एवढा पसारा बघून असं वाटलं असेल त्या गार्डला वगैरे की आम्ही इथं आलो का काय राहायला. इथं बघू शकता साऊथची नवरी. वहिनीला वाटलं 2 बॅग त्याच्यातच ठेवायचे. या दोघांचं काय चालू आहे यांचं माहिती. वहिनीच्या आशेवर त्या गार्डने पाणी फिरवून टाकलं आणि सगळं सामान घेऊन आम्हाला खाली उतरवलं. त्यांनी पूर्ण अशी चेकिंग केली. पाण्याची बॉटलसुद्धा काढून टाकली होती त्यांनी. तिरुमाला चढायला लागलो आणि चाललो ना आम्ही देवाच्या दर्शनाला. पण देवाच्या कृपेने आमचं दर्शनही खूप छान झालं आणि 9चा टायमिंग, आम्ही 11 वाजेपर्यंत आमचं दर्शन पण झालं. त्या ठिकाणी आम्ही नाश्ता वगैरे करून दर्शनाला गेलो होतो. पण आमचा प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला त्या दिवशी रूम मिळालीच नाही. आम्हाला वाटलं तिरुमालावर आम्हाला रूम मिळून जाणार, पण रात्रभर आम्ही फक्त गाडीमध्येच होतो. म्हणून आम्ही तिरुपतीला आलो, म्हणजे तिरुमालाच्या खाली जे गाव आहे ना त्या गावी आलो आणि तिथे रूम केली आम्ही आणि मग आम्ही झोपलो. आणि छान असं आम्ही 2-3 वाजता आम्ही परत तयारी केली आणि तिरुमालावर गेलो, कारण आम्हाला असं पूर्ण साऊथ इंडियन लुक करायचं होतं आणि तिथं फोटोज वगैरे काढायचे होते. आणि दिवसाचं जे लुक आहे ते रात्रीमध्ये नाही येत, म्हणून आम्हाला दिवसासुद्धा बघायचं होतं. काय तिथे वातावरण किती सुंदर असं आहे, असं वाटतं तिथंच राहावं. पण आपला महाराष्ट्र कुठे कमी आहे, म्हणून इथेच बरी आहे. मी फोटोशूट करण्यासाठी मी तिथे गेली आणि छान असे पोज वगैरे दिल्या, छान छान व्हिडिओज काढलेत, कारण आम्ही त्याच्यासाठीच गेलेलो होतो तिथे फोटोज काढण्यासाठी. दुसऱ्या दिवस भैयाने काढले, वहिनीने काढले, मी काढले, त्यांनी काढले. आम्ही सगळ्यांनी असे फोटोज काढलेत आणि छान अशी माझ्या नवऱ्याने पण खूप सुंदर पोज दिले. या ठिकाणी बघू शकता आमची तयारी सुरू आहे. मागं एक व्हिडिओ काढला होता ना त्याची तयारी सुरू आहे. ते BTS असतं ना ते सुरू आहे. इथे सर्व गोष्टी यांना सांगावं लागतात यार. या सगळ्यांना व्हिडिओ समजतच नाही का यांना. एवढी प्रॅक्टिस करून पण आहे ना यांना काही समजतच नव्हतं. त्याच्या चक्करमध्ये ना भैयाचा मोबाईलच खाली पडला. 2 शिवाच खाल्ल्याच आम्ही त्याच्यात. म्हणून म्हणत असते व्हिडिओ काढत जा, म्हणजे असं होत नाही पचका. या ठिकाणी आमचा तसाही व्हिडिओ चुकलेला होता, म्हणून म्हटलं होतं. या ठिकाणी भैयाचा हवेने पडला मोबाईल आणि भैया चिडलेला आहे, म्हणून आम्ही आवरलं लवकर. आणि नंतर दगड वेचायला गेलीत ते. त्या ठिकाणी अशी मान्यता आहे की हे लगोरची लावल्यावर आहे ना तर घर बांधतात, म्हणजे स्वतःचं घर होतं. तर माझ्या नवऱ्याने तर 2 घरं बनवलेत आणि भैयाने 2-3 बनवले. मग म्हटलं झालेत तुमच्या घरी इथंच, आता बांधायचंच काम नाही. त्या ठिकाणी मी असे सजेशन देते की तुम्हाला पाय येत नाही बांधता आणि कुठे चालले घरं बांधायला. यांची तर घरं झाली, पण माझ्या भावाची काही घरं होतच नाही आहे. तो चालला वर वर वर. शेवटी भैयाची घरं झाली आणि नंतर माझी चालू झाली. घरं नाही, माझा व्हिडिओ सुरू झाला. या ठिकाणी मी पोज देतच होते, तर आजूबाजूने ना ते लोक बघत होते, म्हणून मी परत चालले आले. फोटोज व्हिडिओ याच्यासाठी काढले की हे गेले गेले तिथे टकली करणार होते, म्हणून आधीच आम्ही फोटो काढून घेतले आणि हे तयार झाले टकली करण्यासाठी. त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की बाबा फोटोज अलाउड नाही आहे. मग माझं हे म्हणणं पडलं फोटो अलाउड नाही आहे, मग हे लोक जे जबरदस्तीने पैसे मागतात आम्हाला ते अलाउड आहे. त्यांना आपल्या मनाने आपण जेवढी देणगी दिली तेवढी त्यांना घ्यावं लागते. पण आम्ही त्यांना 100 रुपये दिले त्या ठिकाणी, तरी ते करण्यासाठी तयार नव्हते. या ठिकाणी मी कसं आहे जे खरं आहे ते सांगते. तो माणूस आम्हाला म्हणतोय का बाबा तुम्ही अजून त्याच्यात पैसे टाका, म्हणजे आम्ही अजून करून. तरीसुद्धा भैयाने नंतर अजून 100 रुपये दिले. असे त्याला 200 रुपये दिले हेअरकटसाठी. जर हेअरकट नाही टकलीसाठी. ही गोष्ट बाबा मला काही पटलेली नाही आहे. त्या ठिकाणी नुसतं लुटामारी करतात आणि वरून एक माणूस आला आणि मला म्हणतो तिथं का बा तुमचा मोबाईल आम्ही छीन लेंगे. असा कसा छिनतो तो माझा मोबाईल? मी आहे मग तो आहे छिनतो माझा मोबाईल. तरी मी शूट हा आतमध्ये नाही केलेला, हा मी दरवाजाच्या मागून केलेला आहे, म्हणजे बाहेरून मी हा शूट केलेला आहे. या ठिकाणी हे बघा आमचे झालेले आहेत टकलेश्वर आणि त्याच्यानंतर आता भैया होतोच. ती लोक आपल्याला धमकी कसं काय देऊ शकतात, माझं हे म्हणणं पडलं. आधी स्वतःचं गिरे बांध मी झाकू, बाद मी हमको. या ठिकाणी परत आलं ना भुकत तो माझ्याजवळ, तरी मी कुठे मानणारी होती. तरी मी काढलाच, कारण मी दुसऱ्यांची थोडी काढते आहे, माझ्या घरच्यांची व्हिडिओ काढते आहे ना मी. आणि असं नाही की तिथे सगळेच जण मोबाईल घेऊन होते आणि व्हिडिओ काढत होते, मी एकटीच नव्हती. तरीसुद्धा मी एवढी इमानदार आहे की मी बाहेरून व्हिडिओ काढत होती. या ठिकाणी भैया झालेला आहे रेडी टकली करून, आणि तो दिसत होता बालाजीमधला पुजारी पक्का.
आणि या ठिकाणी आमच्या दादूचा नंबर लागलेला आहे. आणि दादू असा या ठिकाणी टकली करू देत नव्हता, कारण त्याला होत होत्या गुदगुल्या. आणि या ठिकाणी मुलं असे रडत असतात आणि हा हसत होता यार खूप. मग गेले त्याचे मामा त्याला पकडायला. आणि त्याच्यानंतर आम्ही लावलेले आहे टिक्का. श्रीनिवासा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, असं करत आम्ही इथे टिक्का लावलेला आहे. मला टिक्का खूप आवडला होता. इथे मुलींसाठी वेगळा आणि मुलांसाठी वेगळा टिक्का असतो. तुम्ही बघू शकता माझ्या डोक्याला कसा लावला आहे आणि यांच्या डोक्याला बघा कसा लावलेला आहे. टकली करून आल्यावर यांना वाजत होती सगळ्यांना थंडी, म्हणून डोक्यात यांनी घातली कॅप. कारण हे म्हणत होते असं वाटतंय डोकं मी फ्रीजमध्ये घातले. तिरुपती बालाजीला गेलं आणि गजरे नाही लावलं असं होऊ शकतं का? कारण तिथे गजरे एवढे सुंदर मिळतात आणि ओरिजिनल. मला म्हणजे स्वतःला अनुभव आला आहे की आमचा दुसऱ्या दिवशीपर्यंत आमचा गजरा सुकलेला नव्हता. या ठिकाणी असं त्यांनी मला गजरा लावून दिला. आम्ही परत तिरुपती बालाजीच्या मंदिराबाहेर होतो आम्ही त्या दिवशी. आणि मी लाईव्हसुद्धा आली होती आणि मी व्हिडिओसुद्धा इन्स्टाला टाकलेला आहे तिरुपती बालाजीचा. कारण आम्ही आदल्या दिवशी 9 वाजेला मंदिरामध्ये गेलो होतो ना, तर तेव्हा आमचं मंदिर असं बघण्यात आलं नव्हतं, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी मंदिर बघत होतो. पण तरी आम्हाला रात्र झालीच. पण एक झालं आहे की बाबा आम्ही मंदिरसुद्धा बघण्यासाठी थांबलो होतो. आता बरेच लोक असे असतात की ते फक्त दर्शनाला जातात, पण त्यांच्या नशिबात मंदिर बघणं नसतं. आम्ही दुसऱ्या दिवशी शांततेत असं मंदिर वगैरे बघितलं, त्याचा परिसर बघितला. पण तुम्हाला एक सांगते की मला एक तिथे अनुभव आलेला आहे का मी मंदिरामध्ये गेली होती ना त्या दिवशी, तर आमचे ना शूज चप्पल वगैरे सगळे म्हणजे हरवले होते. आणि ते ठिकाण पण मिळत नव्हतं ज्या ठिकाणी आम्ही चप्पल वगैरे ठेवली होती. तर म्हणून आम्ही गेलो होतो आणि आमचा मोबाईल पण नव्हता आमच्याकडे, तर आम्ही रस्तासुद्धा भटकलो होतो. तर त्या दिवशी ना मी एका मंदिरामधल्या कर्मचाऱ्याला विचारलं, पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्यांनी ना आम्हाला नीट सांगितलं नाही, बोलला नाही. वरून आम्हाला म्हणत होता एक तर आम्हाला ते तेलुगूमध्ये बोला, नाहीतर मग इंग्लिशमध्ये बोला. पण आमचं इंग्लिशचा आधीच बँड वाजलेला आहे, मोबाईल पण नव्हता, म्हणून आता तेलुगू तर काही जमीन आहे आम्हाला. म्हणून आमची चप्पल सुस्त अशी पावली तिथेच. दुसऱ्या दिवशी आमचा मुक्काम होता कोल्हापूरला. आम्ही निघालो तिरुपतीवरून. तिरुपतीला एकदाच बाय बाय केलं आणि मी नेक्स्ट टाईम नक्की जाणारच आहे तिथे, पण सगळी माहिती घेऊन जाणार आहे मी. रस्त्यामध्ये अशी छान छान मंदिर पण लागलीत, पण आमचा वेळ नव्हता आमच्याकडे तेवढा बघण्यासाठी, कारण आम्हाला गडबड पण झाली होती. विनाकारण आमचे तसेच तर 2-3 दिवस तिरुपतीमध्येच गेले आमचे. मला तिथलं वातावरण खूप आवडलेलं आहे मेन म्हणजे, म्हणून मी परत तिथे जाणारच कधी ना कधी. झापूक झुपूक हे गाणं आहे ना आमच्या एक आठवणीतलं गाणं झालेलं आहे. हे एक आठवण म्हणजे आम्ही बालाजीला जात होतो, प्रवास करत होतो, त्या टाईमचं आमचं हे गाणं फेमस आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही झापूक झुपूक गाणं लावतो. वाकडा हो आमचा दादू नाचत होता आणि भैया पण गाडी चालवताना थोडा थोडा नाचत होता, कारण गाडी त्याच्या हातात आहे ना, नाहीतर आम्ही झापूक झुपूक होऊन जाईल. त्या ठिकाणी KGFचं बोर्ड होतं, पण ते काही आमचं याच्यात दिसलंच नाही. इथली डोंगर आहेत ना पूर्ण दगडाचीच होती, असं वाटत होतं एखादा दगड घसरून खाली येतो का काय. मी व्हिडिओ काढत होती, भैया म्हणतो नाही ब्रेक लागला की तू डायरेक्ट खिडकीच्या बाहेरच जाशील. या ठिकाणी आम्हाला मारुती दिसलेले होते, ते नॉर्मल कलरचे, कारण इथे सगळे रंगीबेरंगी मारुती आहे. असे मारुती बघून आम्ही चाललो होतो रस्त्याने. आणि हे नाव बघून आहे ना मला एकदम KGF आठवलं, कारण हे सगळी नावं त्याच्यामध्ये होती. आणि या ठिकाणी म्हणतात KGF आहे, म्हणजे गाव आहे वाटतं KGF, मला एवढं माहिती नाही आहे जास्त, पण मला ते बोर्ड असं KGFचं दिसलं ना, म्हणून मी म्हटलं की बाबा या ठिकाणी ना KGF गाव आहे. सायलेंट गाणी लावली तर झोप यायची आणि चांगली गाणी लावायची तर गाडी जोरात चालायची. काय ते वातावरण आणि काय ते खूप सुंदर असं वातावरण होतं या ठिकाणी. थोड्याच वेळाने आम्ही एंट्री केली आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये, पण जलेबी काही संपली नव्हती. आणि मला असं वाटतं हे सातारा आहे, कारण या ठिकाणीच हे पवनचक्री आहेत ना, मला म्हणजे एवढं माहिती नाही पण अंदाजे. एकदाचं आपलं खाणं खाल्लं ना तर मन तृप्त होत असतं. 4-5 दिवस ना इडली सांबार खाऊन मी असं म्हटलं होतं की मी आता वर्षभर इडली सांबार खाणारच नाही. खूप दिवसांनी आपल्या महाराष्ट्राची चव घेतली ना तर असं मन तृप्त झालं. आणि या ठिकाणी चालू झालं आमच्या दादू आणि यांचं मस्ती. मिशन सक्सेसफुल झालेलं आहे दादू. पण या ठिकाणी ना अजून आमचं कोल्हापूरच नव्हतं येत लवकर, आणि नंतर आम्हाला एवढी ट्रॅफिक
खूप अशी ट्रॅफिक लागली आणि त्याच्यानंतर सुरू झाली हे पोलिसाची गाडी आहे की काय माहिती कोणाची, यांच्यासोबत रेस चालू झाली. पण रेस काही केली नाही कारण म्हटलं पकडून देतील विनाकारण. आणि हे लोक ना आम्हाला समोरच जात नव्हते, काय माहिती कोणता मंत्री जात होता इथून. तर ही लोक ना आम्हाला काही पुढं जाऊ देत नव्हती. तरी पण मी असं लपून लपून व्हिडिओ काढत होती. मी म्हटलं पकडतील नाही आपल्याला. आम्हाला वाटलं एखाद्या मंत्री संत्रीचा एखादा चेहरा बिरा दिसेल, पण शेवटपर्यंत काय त्याचा चेहरा बी दिसला नाही, काहीच नाही. या ठिकाणी आम्ही एका पोलिसाला पार केलं आणि चाललो होतो ना समोर. तशीच आम्ही एक गाडी होती त्याच्यात पोलिसाचीच होती ती पण, तर त्याच्यात ना त्यांनी हात दाखवला. आम्हाला वाटलं आम्हालाच हात दाखवला का, त्याच्या चक्करमध्ये मोबाईलच खाली पडला माझा. नेक्स्ट पार्ट हा कोल्हापूरचा असणार आहे. वेट अँड वॉच.